नमस्कार मंडळी. खास लोकाग्रहास्तव या आठवड्यात सोमवार ते शनिवार 6 दिवस आहेत हास्याचे आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा षटकार. मंडळी, प्रायव्हसी मिळावी म्हणून एक जोडपं गेलंय भाड्याच्या घरात. बघूया तिथे काय घडतंय. बापरे, केवढं सामान आहे यार आपलं. या शिफ्टिंग मध्ये ना खूप थकायला होतं यार. ऐक ना पृथ्वी. हा बोल. मी ना जाम थकले. मी ना साधीशी खिचडीच लावते, थोडं ऍडजस्ट करशील आजचा दिवस? चालेल. शपथ रसिका, अरे कसली हॉट दिसते तू. कुठला ड्रेस आहे, कधी आणलास? छान दिसतोय ना. अरे बॅग मध्ये लग्नाच्या आधीचा ड्रेस आहे, सापडला, म्हटलं घालूयात. आई बाबा असताना तिकडे जॉईंट फॅमिली मध्ये असे कपडे घालता यायचे नाही ना, म्हटलं आज आपण दोघंच आहोत घरात तर मग घालूयात. इथेच चूक केलीस. दोघंच आहोत घरात तर घालायची गरज नव्हती. ऐक ऐक ऐक, तू काही खिचडी वगैरे टाकू नकोस, आपण बाहेरून जेवण मागूया. वेडास का नाही? नाही, खूप खर्च झाला ऑलरेडी. मी पटकन खिचडी लावते. होऊ दे ना, होऊ दे खर्च. अरे एक ही तो जान है मेरी जिस पर होगा खर्चा, बाजू में होंगे तुम तो लगेगा अच्छा. ऐक ना ऐक ना, काय हिंदी बोलताना तू रोमॅन्टिक नाही पथेटिक वाटतोस. रसिका, नको करू यार. खरंच. रसिका तू इथे बस, तू इथे बस. ऐक. अरे माझं ऐक. हे बघ, 5 महिने झाला आपण वणवण फिरतोय. त्याच्यानंतर रेंटवर का होईना पण स्वतःचं घर झालेलं आहे ना आपलं. हो यार. आणि कधी नव्हे ते प्रायव्हसी सुद्धा मिळालेली आहे. सगळ्यांसोबत राहत होतो तेव्हा काय म्हणायचीस? नको, बांगड्यांचा आवाज होतो. तू म्हणायचीस की नाही मला सांग, हो की नाही? आता तर बांगड्या पण नाहीये आणि घरात कोणीच नाहीये, हो की नाही? मग पृथ्वीक नाही. ही बघ, ही वेळ नाहीये, बरीच कामं पडली आहेत मला. अरे एवढा खतरनाक टायमिंग कोणाचा असेल? जा ना. मी काय जाऊन बघणार नाहीये. जो कोणी असेल तो बेल वाजवेल आणि निघून जाईल. लवकर जा ना. अरे यार, आपला वेळ आहे ना हा. एक मिनिट. काय चाललं? उठा तुम्ही. कोण आहात तुम्ही? तू कोण आहे? कोण आहे माझ्या घरामध्ये? तुम्ही कोण आहात? तू काय सिटीच्या बार मध्ये तू डान्स करते डायरेक्ट? तू वर कशी आली? काय बोलताय तुम्ही? काय कोण शेट्टी? काय कशाला आवाज देत आहे? काही काय? तू बाहेर निघा, पहिले बाहेर निघा. अरे चाल, माझं घर आहे. नीट बोलायचं तुम्ही. माझ्याशी लाज वाटते? काही बोलताय? तू बघत बसलास त्या घर मालकाला फोन कर ना. तुम्ही ते बसू नका, निघा घराच्या बाहेर. आमच्या घरात तू थांब, मी बोलतो घर मालकांना. बोलतो. काही बोलतोय मला. हॅलो. हा हॅलो 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 ओंकारराव. अहो काय, अहो इकडे मी माझ्या घरात आता एक माणूस आलेला आहे. आता एक मध्यधुंद अवस्थेत माणूस आला. तुम्ही पहिले वरती. अरे आपल्याला माहिती आहे, आपण वर जिन्यात चढतोय. थांब, येतोय वर. वरती या तुम्ही. येतो. अरे जिन्यात चढू दे ना भाई, थांब ना. या तुम्ही या. काय म्हणा येत आहेत ते, वर येत आहेत. ओ तुम्ही निघा, मी आता सांगतो. मी छमछम म्हणू नका. चल तू. अरे चल. काय चल तू? हे वडील तुमच्या? आपले पप्पा येते. अरे ओंकारराव, काय हा माणूस घरात आला हो दारू पिऊन, मला टेन्शन आलं ना. हा तुम्ही काय? माझं घर आहे. अरे माझ्या बापाचं घर आहे. कपडा सारा आपले भाडोत्री आहे, ते नीट बोल त्याच्याशी. म्हणून काय झालं? तू घबरा ना यार पप्पा. अरे थांब ना जरा. तू शेट्टीला कशाला हाक मारतोय? दोघांनाही सोलेल तू. मी भाड्याने दिलंय घर त्यांना. अरे पण कोणाला विसरून दिलंय? घर माझं, माझ्या बापाचं घर आहे. थांब ना. एक मिनिट. हे काय म्हणाले आता?
यांच्या वडिलांचं घर आहे म्हणजे? ऑब्विसली. नाही थांबा मग तुम्ही तुमचं घर सांगून आमच्याशी परस्पर कॉन्ट्रॅक्ट कसं काय केलं? नाही तसं नाही हो. म्हणजे तुम्ही आम्हाला खोटे कागदपत्र दाखवले? नाही तसं नाही. आता ह्यांच्या पप्पांचं घर आहे ना, मग आपल्याच घर झालं ना ते. अरे का ते आता हे आहे प्याताड, तर ह्याच्या पप्पांनी माझ्या नावावर केलंय घर. कायद्याने आपलं घर आहे, पण त्यांचं पण आहे ना. कळलंय ना तुम्हाला? मला कळलंय, पण मुद्दा इतकाच आहे ओंकारराव की रात्री अपरात्री असं कपल असताना एक माणूस मद्यधुंद अवस्थेत घरात कसा काय येतो? आणि येतो वर कसा बोलतो हा? बोलला वरनं हा माणूस मला छमछम बोलला. ही बोलायची पद्धत आहे का सांगा? सांगा जरा. नाही घेऊन जा पप्पा, चल तू. अरे पप्पा नको रे. माझ्या या घरात सगळ्या माझ्या आठवणी दळलेत. ही भिंत माझ्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट. भिंतीवर अरे मी पहिलीत नापास झालो होतो. पहिलीमध्ये होतो तेव्हा मी पहिल्यांदा नापास झालो ना. माझ्या बापाने या भिंतीवर असं फेकलं. आय लव्ह यू भिंत. माझ्याकडे भिंत फार महत्वाची आहे. आणि सांगतो म्हणजे मला माझ्या बापाने कुठून पण असं पेकड्यात लाट घातली, मी आज भिंतीवर पडतो. आय लव्ह यू भिंत. अरे घेऊन जाऊ. चल ना बाबा. नाही मी रोज उशिरा घरी यायचो माहिती आहे तुम्हाला. माझा बाप जिन्यात असा वाट बघायचं माझी. तुझी वाट बघत बसायचा तुझी? ए बाबा तू चला आता, मला डोकं फिरू नको पप्पा. जाणार तू? माझी भिंत घेऊन उचल. ये उचल. एक मिनिट. अरे नाही उचलू द्या ना त्यांना. हा उचल. ऐका घालून उचल. बाहुबली. एक मिनिट इकडे तुम्ही ना. ऐका मला कळतंय. अरे बघ ना त्याचं काय सुरू आहे. मला कळतंय आमचे पप्पा आहेत. पहिली गोष्ट तर तुम्ही आहे ना फफ्फा बोलू नका हो. हा शब्दच नाही आहे मराठीत. लक्षात घ्या, मराठी भाषा जी आहे त्याच्यात औष्ठव्य व्यंजन आणि दंतव्य व्यंजन याच्यात दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त थ द ध न ही दंतव्य व्यंजन आहेत आणि प फ फ. अरे तो दारू प्यायला लागला हो. अरे यांना घेऊन जा पहिले. यांना घेऊन जा. यांना सांग. दो पापड लेके याला सुट्टी को. डोक्यात पडलाय का माणूस? तू बाजूला. तू अजिबात ऐका हो. हे बघा लक्षात घ्या. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कुठे बोल. अरे ऐका बघा हे पहा सद्गृहस्थ काका, एकतर तुम्ही माझ्या बायकोला छमछम म्हणू नका. दुसरी गोष्ट, भिंत वगैरे नेता येत नाही आपल्याला. अरे माझी आठवण. बरोबर आहे, पण भिंत म्हणजे पावाचा तुकडा आहे का पिशवीत टाकला आणि घेऊन गेलो? हसू नका. मी सिरियसली सांगतो. हसतोय तो माणूस. ऐका हे बघा भिंत अशी चालवायला वगैरे आपण काही महापुरुष आहोत का, महात्मे आहोत का? तर नाही. ज्ञानेश्वर माऊली यांना आध्यात्मिक वारसा असल्या कारणास्तव जेव्हा चांगदेव असे समोरून आले तेव्हा त्यांनी भिंत चालवण्याचा प्रवचन दे आता त्यांना. वेळ वाया जातोय नुसता. छमछम अंडा काट के दे ना. सांगा तू वाचवू नको ना. तू हात नको लावू त्याला. त्यांना घेऊन जा. छमछम वगैरे म्हणतात त्यांना घेऊन जा. अरे पप्पा तू आता येतोय का? फाईट देऊ तुला आता मी. आईला फोन करून सांगितलं मी आता. हे बघा हे परत तुम्ही चुकताय. असं नका करू. काय आहे बघा, काही झालं तरी ते तुमचे वडील आहेत. म्हणजे वडिलांनी खरं तर असं असायला हवं आणि मुलाने असं असायला हवं. पण इथे वडील असे आहेत, त्यांची लायकी पण आहे म्हणा, पण तरीही मला असं वाटतं की असं करायला नाही हवं. हे तुम्ही काय बोलताय? छमछम तू देखते गेले जान लगे यार. क्या बे? तेरे को छमछम दिख रही है मैं? एक बार बोला तो समझ में नहीं आता. बार बंद हो रहा है ना तो पापड़ वापड़ कुछ नहीं मिलता. हाँ? दिमाग का दही मत कर, समझेला ना? नहीं तो शेट्टी को बुला के ना घिसट के लेके जाएगी मैं. समझा क्या बे? चिरकुट साला. तेरा क्या बे? शेट. अरे चमेली. तुझं काय ऐकत नाही? म्हणजे तू रसिका तू काय केलं सत्ता? कुठून आलंय हे? कुठली भाषा आहे? काय
अरे आपण मागच्याच आठवड्यात चांदणी बार नाही का पाहिला, त्यात ती अशीच बोलते ना. हा ओ बापरे, सिनेमा इतका प्रेरक असतो हे आज कळतंय मला. मग मस्त केलं ना मी. अरे या वाईने नका चकाळू, एवढ्या परत केलात ना कंट्रोल नाही होणार ह्यांना. अरे बाप. अरे पप्पा आता येतोय का, आईला फोन मारू इकडनं? ए, तू इकडे. चल चल मग चल उठ उठ. मी जाणार. हा उठ. निघा चला. मी जाणार, मला फक्त 500 रुपये द्या, मी जाणार. अरे बाबा, अरे आता नाही येत रे 500 रुपये माझ्याकडे. चल खाली जाऊन देतो. चल. नाही खाली नको, तू खाली जाऊन मला मारतो. अरे नाही मारत रे बाबा, चल रे बाबा. हे पप्पा हे फार चुकीचं आहे. पप्पा तू कशाला आलास मग इथे टिटवाळ्यावर? दिन्याकडे होतास ते 12 होतास ना तू. चल तू. अरे नको, दिन्याची बायको मला मारते. ती पापलेट सुरमई खाते, मला काय देत नाही. तुझी बायको मला मारते. उगाच आता सानूला मध्ये आणू नको तू. ते पण मला खायला देत नाही. मला सुके बोंबील खायला देतात. सुके बोंबील मला चावता येत नाही. पप्पा. ते बोंबील मग मी भिजवतो, मग ते फुगतात, मग खातो. मला सांगा, ते फुगवणार कधी, ते सुजणार कधी, मी खाणार कधी? मला पापड तरी द्या. पप्पा आता येतो आहे का मी का? 500 रुपये दादा दादा अहो, कशी वागते हो तुमची बायको? मारते त्यांना, किती चुकीचं आहे. आणि स्वतः पापलेट आणि बोंबील खाते आणि त्यांना सुकी मच्छी देते, चुकीचं आहे की मग नाही? त्यांना पण व्यवस्थित मच्छी द्यायला हवी की नाही. कसं आहे, त्यांचा आहार जो आहे तो योग्य असायला हवा, कारण वय जास्त आहे. लक्षात घ्या, या वयात त्यांना योग्य प्रकारे प्रथिनं, कर्बोदकं मिळायला हवी. आणि मासे जे असतात त्याच्यामध्ये माशांचं जे द्या द्या लेक्चर द्या. अजून आणि द्या. घेऊन घ्या तुम्ही त्यांनाच. मी चाललो. ठेवून नाही घ्यायचं, तुम्ही घेऊन जा. घेऊन जा त्यांना, घेऊन पप्पा जा. मी खाली जाऊन 500 रुपये आणतोय, तू इथे थांबवा त्यांना. मी 500 रुपये घेऊन येतोय. अरे. चला. इकडे. नाही. तुम्ही घ्या पहिले यांना त्यांना आणि त्यांना घेऊन जा. अरे एक काम करा, 500 रुपये द्या, मी त्यांना देतो आणि घेऊन जातो. द्या. मी का देऊ? माझा काय संबंध आहे? देऊन टाक ना यार, पैसे कटकट तरी जाईल, देऊन टाक. तू पडणार रसिका. ए, बाबा. द्या फटकन द्या. थांब थांब. हा ये 500. हा घेऊन जा त्यांना, घेऊन जा. देऊन टाक आणि घेऊन जा. ए पप्पा हे खुश नको होऊ, थांब जरा. उडा लागला लगेच पैसे मागितले आणि 500 रुपये आहेत हे. किती? 500. हा घ्यायचे आणि ओके डन, मी जाणार. हा हे घ्या. 500 रुपये. हा 1 2 हळू हळू. 3 4 500 भेटलं. ते झमचा मेले तर टीप. अरे जाता इथं जाऊ दे ना भाई, तू कशाला आता आणतोय यार? अरे काय? चमचम कोणाला बोलला रे? पृथ्वी टिप कोणाला दिली ना 100 रुपयाची? माझ्या बायकोला 100 रुपयाची टिप देतो तू? कोण दिली? हा मेला, हा माझ्याकडून मेला. अरे सोड नाही. अरे भाई ऐक ना. हा मेला. अरे 500तले 100 आले ना परत. असं काय करतोय तू? काय तुला भाई? पूर्ण 400 हवे असतील ना, वहिनींना अशी कंबर लाचकोळायला सांग भाई. फुल 400 कम्प्लीट आपला वादा आहे. पृथ्वी करू काय? अरे कान फोडू का? 400 रुपये मिळतील. मेला. आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवतो. अरे नको. अरे यार पप्पा तो पोलिसांना बोलवतोय यार. अरे पप्पा अरे माझे पप्पा गेले यार. पप्पा गेले? शाण्या, इथे आम्ही भाड्याने राहायला आलोय. तुला डिपॉझिट दिलं, आम्हाला फसवतो तू. नाही. रोजचा त्रास दिलास तू आम्हाला. अरे नाही दे. माझे डिपॉझिटचे पैसे काढ. अरे नाही ते मी डिपॉझिटचे पैसे काढ. अरे ते मी बाईकच्या लोन साठी वापरले आहेत ना. किती खोटं बोलशील रे? सकाळी बोलस ना बाईक उचलली. अरे नवीन बाईक साठी वापरले यार मी. मला माझ्या डिपॉझिटचे पैसे दे, नाहीतर मी पोलिसांना बोलतो. नाही नको ना. मेला. अरे यार वाजाऊ ना तू, नाही हॅलो. पोलिसांना बोलवेल ना. हॅलो. पोलीस. वा वा वा, खूप छान कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप छान परफॉर्म केलं. मस्त. बघू आपल्या हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसाद दा. वा वा वा, बहारदार. पृथ्वी रसिका, म्हणजे स्किट सुरू झालं तेव्हाचा तुमचा मूड, की नुकतंच तुम्ही नवीन घरात आलेला आहात आणि तुम्हाला प्रायव्हसीची गरज आहे, तो एक रोमॅन्टिक मूड, तो एक कोझीनेस, आणि तिथपासून ते शेवट जो रसिका तू केलास अरुणसोबतचा, हा प्रवास किंवा हे ट्रान्सफॉर्मेशन फार फार उत्तमरित्या रंगवलं. फार मजा आली तो प्रवास बघताना. ओंकार राऊत, फार छान मजा आली.
अरुण तुझ्याबद्दल मी काय बोलणार, तुला माहिती नाही, तू नव्हतीस म्हणून तुला सांगतो. अरे आपका वो दारू का सीन तो मतलब, असं स्वतः बच्चन साहेब म्हणालेले आहेत कदम साहेबांना. वा. आता त्याच्या पुढे जाऊन मी तुझ्या दारूच्या सीनबद्दल आणि तुझ्या दारूच्या ॲक्टिंगबद्दल मी काय बोलणार अरुण, मी खूप लहान माणूस आहे. पण परत एकदा तुझी एनर्जी आणि तुझं डेडिकेशन हे कमाल आहे अरण्या. आय लव्ह यू. वंडरफुल. क्या बात है. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आपल्या चौघुले काकांच्या घरी दिवाळी निमित्त सुरू होत आहे सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी. आणि या तयारीच्या निमित्तानं तिथं हास्याचे फटाके फोडायला येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौघुले. चेतू बेटा, ए चेतू बेटा, ओ बाबा. हे काय बनवतेस तू? बाबा मी कंदील बनवतेय. हा बाळा, तू दिवाळीसाठी आकाश कंदील बनवतेस? हो बाबा. बेटा, तिरडी समोर मडकं ठेवायला जो त्रिकोण असतो ना, तो सुद्धा जास्त क्रिएटिव्ह असतो ह्याच्यापेक्षा. बेटा बाबा हे काय बनवतेस बेटा? हे असं नसतं बेटा. ये इथे इथे बेटा, ये 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 बाळा, ये बाळा. आपण चौघुले आहोत, आपण हस्तकलेच्या आसपास पण फिरकायचं नाही. आपल्याला नाही जमत हस्तकला, आपल्याला हस्तकलेचा शाप आहे बेटा. 150 वर्षापूर्वी आपले पूर्वज होते, माझे खापर पणजोबा, त्यांनी त्यावेळची राणी होती राणी इंदुमती, तिला काहीतरी अशीच कलाकृती केली आणि वाढदिवसाला गिफ्ट केली होती. काय दिलं होतं त्यांनी? बर्फाचा काका कुवा दिलेला होता. पण बर्फाचा काका कुवा देताना त्याची चोच वितळली आणि खाली आली. त्यानंतर राणीचा गैरसमज झाला आणि राणी म्हणाली हे काहीतरी भलतंच आहे. राणी चिडली आणि मग आपल्या खापर पणजोबांना त्यांनी बर्फाच्या लादीवर झोपवलं आणि माझा काका कुवा चुकला, माझा काका कुवा चुकला असं मरेपर्यंत म्हणण्याची शिक्षा दिली. पण आपण पडलो चौघुले, त्यात खापर पणजोबांचे फंबल पडले. माझा कुवा काका कुचला, माझा कुवा काका कुचला असे ते म्हणाले. यावर राणी आणखीन चिडली, अजून एक बर्फाची लादी घेतली आणि वर ठेवली. इथे आपले खापर पणजोबा चचले. याचा अर्थ काय? आपण हस्तकलेच्या आजूबाजूला फिरकायचं नाही. ओके नाही? आता आपण मोदक करतो, कसे असतात? वड्यासारखे गोल गोल असतात की नाही? हो बाबा. वर आपण हस्तकला वगैरे करतो? नाही. काही करत नाही. करंजी सेम, मोदक करंजी सेम असते. आपण काही अशी कलाकुसर वगैरे करतो? नाही बेटा. या कलेच्या नादात आपण पडायचं नाही. लक्षात आलं? हो बाबा. शाबास. मला सगळं समजलं बाबा. पण बाबा तुम्ही काय करताय? बाळा, आता आपल्या चाळीत ते दिवाळीचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ना, दिवाळीसाठी मी एक कविता लिहिलेली आहे, त्याचं वाचन मी करणार आहे, त्याची तयारी करतोय. पण बाबा तुमच्या वडिलांना म्हणजे माझ्या आजोबांना सुद्धा कविता वाचनाच्या कार्यक्रमातच लोकांनी धुतला होता ना? हो खरं आहे ते. शारदीय काव्यमाला असा कार्यक्रम सुरू होता, अतिशय सुंदर कार्यक्रम सुरू होता आणि अचानक माझ्या बाबांच्या मोबाईलवर बग बग अग सखे कसं गुबू गुबू वाजत आहे असा रिंगटोन वाजला आणि मग सर्व ऑडियन्सनी त्यांचं गुबू गुबू सुजेपर्यंत त्यांना मारला बेटा. कळलं तुला? तर ती जाऊ दे, मी कविता लिहिलेली आहे ती ऐक. हो बाबा तुम्ही वाचा, मी ऐकते. ऐक हे कसं ते मला सांग, विनोदी नाटक सुरू असताना मध्ये मध्यंतर असतं? हो बाबा. मग देवाने हे डोळ्यावर तुझं विनोदी नाटक केलेलं, त्याच्यामध्ये मध्यंतर का नाही? मध्ये गॅप का नाही बेटा? बेटा मला नेहमी असं वाटतं की ह्या तुझ्या मिशीच्या खाली मला नेहमी ओढ बघायला मिळतील, पण नेहमी 2 डोळे दिसतात ग, काय करू त्याचं? चेतना चेतना मैं आ गया. ए ए अरे थांबाव रे. ए तुम्हाला हे लक्षात येतंय का? कोणत्याही क्षणी शिवालीला बोलून मी शिवाली एक खरं स्किट सुरू करू शकतो. काही फरक नाही. तीच
हीच ऍक्टिंग असते माझी, फक्त मिशी बदलतो. हा, मला नाही फरक पडणार, लगेच चेंज ओव्हर होईल माझा. सॉरी सॉरी. हे काय आहे? बाबा गौरव सर आलेत. गौरव सर? याला तू सर म्हणतेस? अगं गल्लीत पेप्सी कोला चुपत फिरत असतो हा. रोज याला खिडकीतून बघतो मी. अरे मग पेप्सी कोला मागायचा ना, हवं सगळं खिडकीत कशाला बघायचं? तू ह्याला सर का म्हणतेस ते सांगा ती मला. बाबा आपल्या चाळीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं नाटक आहे ना, ते गौरव सर बसवतायत बाबा, म्हणून आम्ही सगळे यांना सर म्हणतो. अरे चाळीचा सांस्कृतिक ओला कचरा सुका कचरा म्हणून याची ओळख आहे. याला तू गौरव सर म्हणतेस? तू नाटक बसवणार आहेस? हो. बस ये आधी तू स्वतः बस. मला सांग कोणी लिहिलंय नाटक? मीच लिहिलंय. त्या नाटकाचा लोकक दिग्दर्शक मीच आहे. उठ, बसायची लायकी नाही तुझी. याचा लोकक दिग्दर्शक असं नसतं रे ते. लेखक दिग्दर्शक असं असतं ते. अक्कल आहे तुला? नाटकाच्या भानगडीत पडतोस तू. निघ इथून. आत्ताच्या तरीने खूप मारेन बाळा तुला मी. निघ. गौरव सरांना काही बोलू नका बाबा प्लीज. किती सुंदर नाटक लिहिलंय बाबा त्यांनी. आणि नाटकाचं नाव किती सुंदर आहे बाबा, माहितीये? काय? दगडा खालचा विंचू. दगडा खालचा विंचू? अच्छा, म्हणजे तुझ्या आत्मचरित्रावर नाटक आहे तर. दगडा खालचा विंचू. ननने ननने. चेतना इकडे. तुझा बाप आहे ना खेकडा आहे, खेकडा. मी प्रगती करतो ना, मला खाली खेचता येते. काय कुसूर पुसूर चालली आहे? काका काय नाही अहो काका, ते महत्वाचं नाही आहे. आजपर्यंत असं नाटक कुणीच लिहिलं नाहीये. नाटक लिहिलं नाहीये? नाटक लिहितात? कसं लिहितात? असं लिहितात का असं लिहितात का सोनी लिहितात? सोनी लिहितात. वाजवणं भंगच केलीस तर. हे काका, लँग्वेज महत्वाची नाही काका, स्टोरी महत्वाची आहे. माझ्या नाटकाची काय स्टोरी आहे काका? स्टोरी आहे तुझ्या नाटकाला? एकदम खतरनाक. तू नाटक लिहिले? हो, ये बस. पाय सोडा ना. येत ना चांगला पाय सोडा. ही हिम्मत. लांबो पटकन खाशील. तुझी ही हिम्मत. तू नाटक लिहायला? मी लिहिलंय. मला 3 नाटककारांची नावं सांग. पुढचं बघूया आपण. पुढचं पुढे पाय सोडा सांगतो. नाही, स्क्रिप्ट राहिला बाजूला. फक्त 3 नाटककारांची नावं सांग. प्रशांत दामले. प्रशांत दामले नाटककार आहेत. ते अभिनेते आहेत. लेखक नाटककार म्हणजे लेखक हा शब्द ऐकलायस? हो ऐकलाय. कधी? आता तुमच्या तोंडातून. तुमच्या तोंडातून ऐकला? आज है भाई तेरा तो है. आज है. शाबास. चला 3 नाटककारांची नावं येत आहेत. बरं एका लेखकाचं नाव सांगा. पण तो महाराष्ट्रातला चांगला लेखक असला पाहिजे. गौरव सर तुमचंच नाव सांगून टाका ना पटकन. अरे मी कशाला मोठेपणा घेऊ, बाकीचे लेखक काय म्हणतील? बाकीचे लेखक काय म्हणतील? स्वतःला लेखक समजतो. स्वतःला एका लेखकाचं नाव सांग. एका लेखकाचं नाव सांग. प्रसाद खांडेकर. सॉरी प्रसाद खांडेकर लेखक आहे प्रसाद खांडेकर. मग ते लिहितात ना. अरे दिवसभर टक 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 प्रिंट आउट काढलं की लेखक झालं. लेखकाचं नाव पाहिजे. लेखक. समीर चौगुले. त्याचं काय वेगळं आहे? त्याचंही तेच आहे. शूटिंगची तारीख ठरली की जे लिहायला बसतात ते लेखक नव्हे. जे लिहिल्यामुळे शूटिंगची तारीख ठरते ते खरे लेखक. लक्षात आलं? तुझी लायकी कळली आता? याच्या पुढे जर नाटक लिहिलंस ना, खबर निघेतून. चेतना इकडे. एक मिनिट थांबा. आय शब्द सांगतोय, हा तुझा बाप नसता ना, ह्याला मी लई तुडवलं असतं बरं का. असे झुंबुरात ना माझ्या आजूबाजूला पण भटकत नाही. काय नाही. चल आपण जाऊया. चल एक मिनिट इकडे. कुठे चाललास तू? कुठे चालला? बाबा आमची नाटकाची रेलचेल आहे. नाटकाची काय आहे? रेलचेल आहे बाबा. रेलचेल नाही ग बाळा, तो रिहर्सल असा शब्द आहे. त्याच्या नादाला लागून तुझेही शब्द गेले. या नाटकाचा मी दिग्दर्शक आहे, मी रेलचेलच बोलणार. चेतना चल. एक मिनिट. काही जायचं नाही तिकडे. मला माहिती आहे तालमीच्या नावाखाली तुम्ही स्वतःची जीवाची रेलचेल करा तिकडे. मला चालणार नाही बाबा. ऐका, जी काय रेलचेल करायची या घरात माझ्या डोळ्यासमोर झालेली पाहिजे. बाबा चालणार नाही.
तालीम करायची असेल तर माझ्यासमोर, नाही तर परवानगी नाही, नाही तर निघ तू, गरज नाही आहे. नाही बरं 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 ठीक आहे ठीक आहे, आपण करू इथे रेलचेल इथे, हा. हे बघ तुझ्या बापासमोर विराज करतोय ना, विराजला आवाज दे एकदाचा, आवाज दे एकदा विराजला. ए काय रे? ए ए ए ये बाळा, ये रामदास वाद्यांची बोलकी भावली. हे कसं बोलवलं ग? चौघलेची मुलगी आहेस ना तू? ए भांडतात कुठले हे संस्कार? हा काही गरज नाही त्या विराजला बोलवायची. पण बाबा सर आम्हाला असंच बोलवतात बाबा. सर गेला खड्ड्यात. अरे एक रोल कोणाचा आहे? बापाचा. हा. मी करेन तो अरे रोल. पण मी विराजला शब्द दिलाय की मी त्याला बाप बनवेन म्हणून. या नाटकात मीच बाप बनणार. नाही तू तालीमीला घेऊन जाशील हिला आणि नको ते काहीतरी जवळीक मला चालणार नाही ते. माझ्या डोळ्यासमोर काय ते झालं पाहिजे. बरं बाबा ठीक आहे, तुम्ही करायचे बाबाचं मी रोल. बाबाचं रोल करणार. सर काय बाबाचं रोल. हे माझे बाबा वाटतील? काय माहित आता बघायला पाहिजे आपल्याला. अगं जन्मदाता आहे ना मी तुझा, काय विचारतेस तू? नाही मी काय म्हणतो पण काका तुम्हाला जमेल का? अरे तू तरी शंका घेऊ नको. अरे बाप आहे ना हिचा, मी शंका काय घेतोय? अरे मी ऍक्टिंग बद्दल विचारतोय, ऍक्टिंग बद्दल. ऍक्टिंग बद्दल माझ्या शाळेत असताना तुला सांगतो. इकडं उभा राहा, इकडं उभा राहा. पाठांतर कर. कसलं पाठांतर करू? दिलत नाही माझ्या हातात. पाठांतर कसलं करू? नुसता तो हे बोलू काय पण? ही हिरोईन आहे, मी हिरो आहे, तू हिरोईनचा बाप आहेस, कळला? जाडू बरा नीट मी कोण आहे? दूरदर्शक. मी सांगेन तेच करायचं, कळलं? हे मला हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला मी काका बिका अजिबात बोलणार नाही. तू माझा स्टुडंट आहेस. आपण काय बोलूया? पिंट्या. ओके पिंट्या. मी पिंट्या ए नीट काय पिंट्या चेतना हो ऐसा कैसा? आता जर मध्ये मध्ये करशील ना, लक्षात ठेव. चल ये चेतना. ए चम्मक चल्लो, कुठे चालली? काय वाक्य? चालले मशनात. येतो काय? मसनात का तुझ्या बापाला पुरलाय? ए माझ्या बापाचं नाव काढलंस ना तर देईन खवडा. माझा बाप आहे बेवडा. काय शब्द आहे? कोण आहेस तू? कोण समजतो स्वतःला? हा? कोण आहे मी? अरे आभाळ माझा बाप आहे, जमीन माझी आहे, रक्तात माझ्या इमानदारी, नाव माझं सतीश तारी. सतीश तारी. ऐक हे कंपोस्ट खत म्हणून झाडाला टाकायच्या लायकीचं पण नाहीये वाक्य आहे. ज्या दिवशी काय बोललो मी? ज्या दिवशी कंपोस्ट खत म्हणजे काय मला कळेल ना, तू संपलास. संपलास तू. आता तुझी एंट्री आहे. तू हिरोईनचा बाप आहेस, तू बेवडा आहेस. तुझा डायलॉग काय? ए इंटुकले पिंटुकले चल वटकले, खा खुजा बत्ती बुजा, मारेगा खवडा गिरेगा हावडा, मारेगा बुक्का गिरेगा ढाका. हा तुझा आहे. चल गाडी. मैं तो बेवड़ा है. मैं पिएला है, मैं फरार करने का तो. तू काय ग्रामोफोन खाल्लायस? सावी देऊ तुला मी? बेवडा आहेस ना? बेवडा आहे. आणि हे कशाला करतो रे? दिसलं पाहिजे ना बेवडा आहे म्हणून. अरे बेवडा तर मग बॉडी लँग्वेज नाही कळू दे ना. अच्छा बॉडी लँग्वेज परत करा नीट. पट्टा दे ना मला. नाही मी करतो. चल परत शेवटचा चान्स आहे, शेवटचा. ये मेरे पिंटू के कुल्ले. शब्द एक मिनिट काय बोला सो? पिंटू के कुल्ले. हाडायला काय? अबे इंटुकले पिंटुकले खा खुजा बत्ती पूजा, मारेगा खवडा गिरेगा हावडा, मारेगा बुक्का जायगा ढाका. हा डायलॉग आहे ना? जरा चुकला म्हणजे नीट कर रे. ह्या डायलॉगला मला अवॉर्ड पाहिजे. तू एक काम करतो, निघ. तू निघ. नाही मी करतो. मी करतो. तू निघ. मी करतो. नाही ऐका माझं काय झालंय. ऐका माझं काय झालं तुला सांगतो. माझं काय झालं ऐका माझं काय झालंय. ते इंटुलेले पिंटुलेले कोण आहेत त्यांचं रिलेशन मला कळत नाहीये. ते भाऊ असतील ना तर मग पुढचं जे आहे खा खुजा बत्ती बुजा त्यातलं खायचं कोणी बत्ती कोणी बुजवायची, त्याच्यात माझं कन्फ्युजन. एकदा ते क्लिअर झालं, गोष्ट क्लिअर झाली ना माझ्या पद्धतीने मी करून घेतो. एकदा ते मला सांगा. अरे हा काय येणा झाला काय रे माणूस? तू एक काम कर, तू आता इथून जा, जिन्यात जाऊन हा डायलॉग पाठ कर.
पाठ झाला की मला येऊन सांग, मग मी तुला उद्या सांगेन कसं झालं ते. एक संधी दिली असती तर बरं झालं असतं आता. संधी बिंदी काय नाही, तू नाही इथून पहिलं. फक्त एक दोन मिनिटं. तू निघणार बे बाईला, जा ना. चांगलं. जा जा. चेतना यार, ह्या माणसाने जाम डोकं खाल्लंय माझा यार. मला इथं रेलचेल करायची नाहीये, आपण आतल्या रूम मध्ये जाऊया. ओके चल, आतल्या रूम मध्ये. चुकीचं केलंय हे, चुकीचं केलंय हे. एका उदयनमुख कलाकाराला असं पहिल्याच दिवशी वागवणं बरं नाही ना हो. हे चुकीचं केलं. माझं कन्फ्युजन होतं. सई प्रसाद काय होतं ते काय म्हणाले, खाव खुजाव बत्ती बुझाव आणि मग मारेगा फावडा जायगा हावडा. फावडा मारल्यावर माणूस हावडाला कसा जाणार हो मला सांगा, है की नाही. फावडा मारला हावडाला गेला, असं कसं विश्वास ठेवायचा त्याच्यावर. असं असेल तर मग विमानं बंद होतील. मारला हावडा आला हावडा असं होईल ना. मुद्दा काय सई काय म्हणशील? धमाल परफॉर्मन्स होता. चेतना, तुझं हे कॅरेक्टर मला फार आवडतं. गौऱ्या, चुकून माकून डिरेक्टर झालास तर काय करायचं नाही हे या स्किटमधून शिकशील अशी माझी अपेक्षा आहे. समीरदा, अप्रतिम, फार मजा आली, मस्त. थँक्यू थँक्यू. साधा मस्त कॉन्सेप्ट होती आणि मला हे जे त्रिकूट आहे मला भयंकर आवडतं. तुमच्या तिघांची केमिस्ट्री फार फार मस्त जमते आणि या भट्टीत पाहायला फार मजा येते. धमाल, वा. थँक्यू थँक्यू थँक्यू. मंडळी, हास्याचा खळखळाट निर्माण करणाऱ्या हास्यवीरांचा हा धमाल परफॉर्मन्स आज आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. चला तर बघूया ही भन्नाट हास्य धमाल. ताई, पण मला नक्की जमेल ना? नाही 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 नाही, जमल ना तुला. एवढं काय कठीण नाही. अरे एकदम सोपं आहे. हे बघ, काय आहे, शेवटची एंट्री घ्यायची, हा गदा युद्ध होणार, मग तू मारणार, बस एवढंच आहे. आणि प्रभाकर मोरे सर आहेत ना, ते सगळं सांभाळून घेतील. त्याचं तर टेन्शन आलं ना. म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं सीन आहे ना हा. आणि मोरे सरांसारख्या एवढ्या मोठ्या माणसासोबत, एवढ्या मोठ्या कलाकारासोबत काम करायचं म्हणजे जरा टेन्शन आलंय. आपण एक काम करूया. काय रे? आपण त्या गौरव सरांची वाट बघूया का? कशाला? नाही म्हणजे त्यांचा रोल मी कसं करणार ना, ते येऊन करतील ना त्यांचा रोल. अरे तो गेला पळून गेला. नाटकाच्या इंटरवल मध्ये सेल्फी काढायला आलेल्या बाई बरोबर पळून जाणारा जगाचा पहिला नट असेल ना तो. त्याच्या मुलाच तर वांदे झालेत सगळे. लोक येऊन बसलीये, 1.5 तास झाला. आता पुढचं नाटक सुरू करायचंय, तू तयार राहा. हे बघ दत्तू, तू जर काही हे नाटक आता निभावून नेलं ना, तर चालू नाटकात इंटरवल मध्ये रिप्लेसमेंट करणारा पहिला नट म्हणून इतिहासात नाव छापलं जाईल तुझं. बघ तू कशाला बिंदास करा, घाबरू नको. एक दे दनात. करतो. आले काय सर येणार होते. आले 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 सर आले. तू रेडी आहेस ना सर? थोडी रेडी आहेस ना तू? थोडी भीती वाटते सर मला. अरे कशाला घाबरतोस, मी आहे ना वसाड्या. जमेल ना मला? अरे जमायला काय आहे. तू रेडी आहेस ना? हाय हाय. बिंदा. हा सुरू करूया. सुरू करूया. शालू नाट्य संस्था सादर करीत आहे 2 अंकी नाटक, प्रभाकर मोरे लिखित दिग्दर्शित मुजरा कोणाचा, अर्थात पारसमणीचा प्लाटोनिक संघ. अंक 2 आणि शेवटचा. राजपुत्र सूर्यचूडा, आज आमच्या या सोनेरी राज्यात काळोखी छाया साठलेली आहे. आमचं हे सिंहासन आता थरथरू लागलेलं आहे. बाहेरून येणारा आक्रोश आम्हाला सांगत आहे की आता आमचं सगळं सैन्य गेलेलं आहे, आम्ही हरलेलो आहोत. त्यामुळं दुष्ट राजा कधी पण इकडं येईल, आपल्या साम्राज्यावर तो आक्रमण करेल. त्यामुळं आता सगळं तुझ्या हातात आहे. टेन्शन घेऊ नका आई साहेब. चिंता करू नका आई साहेब, असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? तेच ते. जोपर्यंत आमच्या ह्याच्यात जोर आहे, जोपर्यंत आमच्या मनगटात जोर आहे, असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? होय. तोपर्यंत तुम्हाला कोणी टच पण करू शकत नाही आई साहेब. स्पर्शही करू शकत नाही. होय.
मुंडकं सीमेवर टांगून आलो आहोत. आता ह्या सिंहासनावर तुम्ही बसणार नाही, तुम्ही आमच्या मांडीवर बसणार. सर तुम्हाला कसं मारू सर? अरे मार बसाटे काय बघतो मार सर बरोबर ना तुम्ही मोठे अरे सर. मार राजपुत्र बघतोस काय? कर गदा प्रहार. पडदा टाका. मंडळी, काही तांत्रिक अडचणीमुळे 2 मिनिटं प्रयोग स्थगित करण्यात येत आहे. पुढच्या 2च मिनिटात पुढचा प्रयोग सुरू करण्यात येईल. क्षमस्व. हे मेल्या. अरे अरे सगळं फोडून टाकलं सर माझा. काही झालंय तुला? सॉरी सर, मी ते खूप घाबरलो होतो सर. ते तू असा घाबरलाय? हो सर. घाबरल्यावर लोकांचा हा फोडतोस? घाबरू नको, घाबरू नको. आपण एक काम करूया. तर असं असं आहे ना, तर सगळं बदलूया. नाही तर काही शिल्लक राहिलं असं मला वाटत नाही. नाटकाची गोष्ट काय आहे, मी 3दा आहे का ना, ही गदा आहे ना चुकवतो. तुम्ही काय उभं करता वाय? नाटक चालू आहे ना वसाड्यानं. चालू आहे ना. मी हे करतो बरोबर, चुकवतो. मग मी तुला 3ऱ्यांदा मारतो, मग तू मरतोस. मारायचं आहे तुला, मारायचं आहे, मला नाही मारायचं आहे. कळलं ना तुला? हो. मला मारू नको. आपण बघ कसं करायचं. बघ बाय ग, गादा पण उचलत नाही आहे. बघ बघ 1 2 3 खाली झुकाव, मग मी तुला मारीन. हा काय केलास? मी मेलो. काय तर मेलो. तुझा बापूस तरी असा मेला होता काय? हा ए भावा टेपऱ्या, एक काम कर. कसं करणार आहेस तू? बॅकग्राऊंड जरा लावून द्या, मग ह्याच्या एक्सप्रेशन दिसायचे नाही फालतू. तुझ्या लक्षात येते? तुझ्या काय करायचं लक्षात येत आहे? बाबा अय माझ्या दादा, अरे काय करायला आहे तू? काही नाही. ते लोक बॉम्ब लायले तिकडं, ते लय हानतीन, पळू हानतीन आपल्याला. लवकर नाटक सुरू कर. हा पडदा उघडा. ते अनाउन्समेंट काय ती करतो. चांगलं करा. मुजरा कोणाचा? अर्थात पारसमणीचा प्लॅटोनिक छंद. राणी रत्नादेवी, तुझ्या राजाचं मुंडकं आम्ही जंगलात ठेवून आलो आहोत. आता हा सिंहासन तुमच्यासाठी नाही, तुमची जागा आमच्या मांडीवर आहे. वाचवा. पडदा टाका. त्याच्या तोंडावर पाणी मारा. रसिक प्रेक्षक हो, काही तांत्रिक अडचणी 2 मिनिटं प्रयोग स्थगित ठेवण्यात आलेला आहे. आता पुढच्या 2 मिनिटात जगलो वाचलो तर प्रयोग होईल. हे वसाडे, अरे तुला काय हक्क आहे?
हा जो काय तू हातातनं फिरवतोयस ना त्याचा एरिया वगैरे सगळं डॅमेज झालंय रे. काही शिल्लक ठेवलं नाही. अरे काय होतं काय तुला? सॉरी सर, ते मला काय होतं काय कळत नाही. म्युझिक चालू झालं ना की असं अंगात काहीतरी संचारतं. मुंजीक वाजवू नको. आज मुंजीक शिवाय प्रयोग करूया. लोक घेतील समजून. इकडं एकच झालाय. हा शिल्लक आहे तेवढं राहून दे रे बाबा. चल सुरू करूया. सादर करीत आहोत. हा इथं सच मरू दे. राणी रसना देवी, तुझ्या आईशी सखो, तुझ्या राजाचा मुनका गाय गे तिकडं जंगलात लटकवून ठेवलेला हाय. आता सिंहासनावर नाही याच्या गाय कशाला राहायला एकटा जा तिकडे. कटकट हाणली तुमच्या. अरे काय करायला लागले तुम्ही? अरे काहून नाटक बंद करायला लागले? अरे काय झालं याला? पाणी मारा त्या तोंडावर, पाणी मारा त्याच्या. तो पारब्या कुठे आहे? कुठे त्याला आणा तिकडे. पारब्या इकडी, इकडी. अरे काय करायला लागलाय तू? इकडी लवकर इकडी. अरे बाप. अरे ते लोक पिसाळलेत. ते जाळून टाकतील आपल्याला. तर मरू दे, जाळू दे त्यांना. माझं बघ काय झालं इथं. मंडळी, आजचा भाग इथेच समाप्त होतोय. पण आजच्याच प्रमाणे आपण उद्या सुद्धा भेटणार आहोत. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची कॉमेडीचा षटकार.